कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिच्या समाधानासाठी काहीतरी करावं लागेल मला, त्याशिवाय ही गळाला लागणार नाही आणि डोक्यावर चढून बसेल ते वेगळं। हॅलो, हा चंदन बोलतोय। मी आज सकाळच्या मीटिंगला मुद्दाम नाही आलोय। नाही बट ते जाऊ द्या, कशी झाली मीटिंग? नाही, मी नव्हतो म्हणून नसता घोळ वगैरे तर नाही घातला ना तुम्ही? नशीब। ठीक आहे, आता एक काम करा, हा क्लायंट मी आणला होता आपल्या कंपनीमध्ये आणि ही टोटल डील जी आहे त्याची कॉस्ट जवळपास 20 करोड, त्यामुळे त्याचे 10% म्हणजेच 2 करोड माझ्या बायकोच्या म्हणजेच दिव्याच्या अकाउंटला ताबडतोब ट्रान्सफर झाले पाहिजे। 2 करोड म्हणाला? हा, माझ्या अकाउंट मध्ये 2 करोड? नाही, आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस। ही डील मी आणली होती, त्यामुळे त्याचा एक पर्टिक्युलर पर्सेंटेज माझ्या बायकोच्या नावाने गेलंच पाहिजे। ओके, थँक्यू। हा, माझे वडील त्यावर काय विचार करतात किंवा ते काय म्हणतात याच्याची मला काही घेणं देणं नाही। नाही, एक मिनिट, हाऊ डेअर यू। मी आतापर्यंत कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या डील्स आणल्यात, त्यापैकी एका डीलचं 10% फक्त मी मागतोय, तर ते सुद्धा जमत नाही माझ्या बाबांना। मी जे सांगतोय ते जर तुम्ही करणार असाल तर ठीक, आणि करणार नसाल ना तर पुढे काय करायचं ते मी बघून घेईन, लक्षात ठेवा। हँग अप। चंदन शांत हो। अरे चंदन थांब, शांत हो। अरे काय शांत होऊ यार दिव्या, फालतूगिरी चालवली या लोकांनी। हे माझ्या बापाला वाटतं की मी सगळ्यांच्या म्हणण्यानुसारच करावं। मी मूर्ख आहे का? नाही, माझ्या मतांना काही किंमत नाही का? झक मारली आहे का मी? हट। चंदन, काय झालंय नेमकं? तू आधी शांत हो ना प्लीज, इतका हायपर नको हो सारे। कसा शांत हो यार दिव्या? तुला माहिती आहे का, ही आज जी डील क्रॅक झाली ना, तो क्लायंट मी आणला होता कंपनीमध्ये, म्हणून माझी इच्छा आहे की मला ते पैसे जे मिळणार होते ते मी तुझ्या खात्यात टाकावे। तर माझी काय चूक आहे का? तर हे बाबा माझ्यावरच चिडतायत, म्हणतात की असं काही जमणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही। आता ह्यांचंच ऐकत बसायचं का आपण? मला ना कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टींचा। पण मग आता आपण काय करायचंय? काहीच कळत नाहीये मला। मग तू ती अमाउंट आत्ताच मागवून घे ना। असं नाही करता येणार दिव्या। का? हे करायला काय प्रॉब्लेम आहे? अगं, कारण कंपनीची डील आहे, त्यामुळे ते पैसे सगळे कंपनीच्या अकाउंटमध्ये गेलेत। त्या अकाउंटला जर हात जरी लावला ना आपण, तर एक छदा मिळणार नाही आपल्याला माझ्या बाबांकडून। आणि त्यात मी त्या सकाळच्या मीटिंगला नाही गेलो, त्यामुळे माझे बाबा अजूनच चिडले। तो अनिकेत, माझा मॅनेजर, तो सांगत होता मला की ते माणसांना पाठवून आपल्याला उचलणार आहेत म्हणून। म्हणजे आता आपलं काही खरं नाही। अगं वेडाबाई, तू कशाला काळजी करतेस? पण आपण त्यांना सापडलो तर काय वेगळं करतील आपल्या दोघांना? का वेगळं का करतील आपल्याला? अगं, माझ्या बाबांना माझं लग्न एका श्रीमंत मुलीशी करायचं होतं। आता त्यांना आयता चान्स मिळालाय, त्यामुळे करतील तेच। सगळं काय बोलतोय चंदन तू? हे बघ, मला काही झालं ना तर? काहीही झालं तरी मी तुला काहीच होऊ देणार नाही दिव्या, प्रॉमिस करतो मी तुला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।